मित्रांनो, आपल्या समवेत आहेत 19 वय वर्ष असणारा कुणाल गुजले. मित्रांनो, याची खासियत सांगायची तर ह्याचं वय वर्ष फक्त 19 आहे आणि सायकलच्या माध्यमातून त्यानं सबंध भारतामध्ये सायकल रॅली केलेली आहे, सायकल वारी केलेली आहे आणि त्या सायकल वारीच्या माध्यमातून तो विविध भारतातील ठिकाणं, त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग आणि नेपाळ म्हणजे शेजारच्या देशामध्ये सुद्धा जाऊन आलेला आहे. अतिशय खडतर त्याचा प्रवास तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेला आहे. कुणाल, तुझं पहिल्यांदा तुषार धुमाळ या ऑफिशियल चॅनलमध्ये स्वागत आहे. काय सांगशील, कसं वाटतंय, किती दिवसापासून तुझा हा सायकलवारीचा प्रवास सुरू झाला होता, किती दिवस झालं तू या सायकलवारीमध्ये सहभागी झाला होता? जय महाराष्ट्र भावांनो. तर मी समजात पहिली राईड केलेली ती जानेवारीमध्ये. एवढं पण मी त्या सोशल मीडियावर नव्हतं, मी व्हिडिओ काय टाकत नव्हतं. मी तिथून राईड सुरू केली आपलं पंढरपूर ते आदमापूर. त्यात मी आपलं पावनखिंडमध्ये ती समजा केला. तिथून माघारी आल्यानंतर मी पायी चालत गेलो पंढरपूरला, माझ्या गावातून 100 किलोमीटर. तिथून आल्यानंतर मला एक असं विचार आला की आता अयोध्या आहे, तर अयोध्याला पण आपण जाऊया. मग आता त्यात विचार आला की आता ट्रेन आहे, बाईक आहे समजा, मग आपण असं काय ना, आपण वेगळं कशांतर जाऊया किंवा आपल्याला पण इम्पॉसिबल आहे का बघूया. बरं, आणि तुझं गाव कुठलं आहे? रेवणगाव तालुका कुठला? खानापूर तालुका, खानापूर आणि जिल्हा सांगली. मित्रांनो, खानापूर तालुक्यातील तो आहे. आणि तुला ही प्रेरणा कशी मिळत गेली सायकल वारी करावं म्हणून? काय मनात आलं, म्हणजे असं मनात आलं मग आपण काहीतरी वेगळं करूया. मला सायकल समजा पहिली राईड मी 8ला सायकलवरून केलेली 22 इंची. बरं, आणि तुझं शिक्षण किती झालंय? 12वी. आता काय करतोय? शिक्षण चालू आहे आता ऍडमिशन घ्या. कशाला? FY ला. 12वीला किती टक्के पडाले? 12वीला 54%. 54% म्हणजे सगळं करून 54%. आणि हा प्रवास सायकलवाडीचा पहिला प्रवास, तू सायकल कुठनं खरेदी केली? आपलं विटा सागरेश्वर सायकल. सायकल खरेदी करण्यासाठी काय खडतर परिश्रम घ्यावे लागले की काय स्वप्न काय होतं की बाबा मला आता सायकलवारी करायची, पण त्याच्यासाठी एक उत्तम चांगली अशी सायकल हवी, तर मग ती कशा पद्धतीने तू मिळवली? आता सायकल तर सायकल घ्यायसाठी असं काय नाही की मी घरच्यांनी पण मागितलं. मी तिकडून माघारी आलेलो ना, त्यामुळे मी टोटल महिनाभर 1 महिने मी काम केलं. कॉरंडोची एक सायकल आहे, त्याची प्राइस आहे 19,000. मी ती सायकल घेतली. आणि त्या सायकलवरून माझं नेपाळी समजा झालं. मग पहिला प्रवास कुठनं सुरू केला? पहिला प्रवास पंढरपूर ते आदमापूर. सायकल घेतल्या ना, त्या टायमाला मी मित्राची सायकल घेऊन गेलेलो. बर, तो प्रवास पाहिला. आणि नवीन सायकलचा प्रवास? नवीन सायकलचा प्रवास खरा नागपूर पासून चालू झाला. पहिली परत तिथून माघारायला 8ला 22 इंची सायकल होती, मामाची सायकल होती, ती सायकल घेऊन गेलेलो. कुठे गेला होता? तिथे अयोध्याला. त्या सायकलनं नागपूर पर्यंत साथी दिली. मग त्या सायकलला काय झालं? सायकल घरी आहे. मग ते तिथनं मग नागपूर पासून कुठली घेतली सायकल? पार्सल गेली का? घरी इकडे पाठवली? मामाच्या घरी. बरं, आणि तिथनं नागपूरमध्ये नवीन घेतली का? बरं. मग ते सायकलवर बसल्यानंतर, नवीन सायकल म्हणजे कष्टाच्या पैशाची घेतलेल्या सायकलवरती बसल्यानंतर तुला काय फिलिंग होतं कामाच्या पैशाच्या? आपली आता ती म्हणत नाही का फिलिंग, म्हणजे आपण स्वतः घेतल्या सायकल आणि आपण असं एवढं करतोय सायकलवरून, ती पण आपल्या घरच्यांनी पण अभिमान वाटतोय की आपला मुलगा करतोय. लोक अनेक अशी आता घरी येऊन बोलते ती काय करतोय तो, काय नाही, हसते ती माझ्या मम्मीला, अशी म्हणते ती की नुसतं असा फिरतोय ते. पण मला माहित आहे मी ह्याच्यात काय ना काय तर करू शकतो. काय तुला म्हणजे आता कसं पाहतो आपण, लोक कोण बसनी प्रवास करतं, कोण स्वतःच्या कारने ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंग करतं, त्यानंतर कोण बाईक रायडिंग करून रायडर्सचं ब्लॉगिंग करतं, त्यानंतर तो सायकलवरती फिरून सायकल ब्लॉगर झाला. त्यावेळेस कसं वाटलं? म्हणजे शारीरिक कष्ट, व्यायाम करावा लागला, त्यातमध्ये खूप मोठा झाला. ह्याचा फायदा झाला का तुला? ह्याच्यात आपलं सायकलिंगचा एक फायदा आहे की सायकल चालवा म्हणजे फिट. आता भले आपण, आता माझी तब्येत पहिल्यापासूनच अशी, त्यात माझी एकदम फिटनेस ही 1 नंबर, तब्येत ही आपली 1 नंबर आहे. आपण आजारी असं काय पडत नाही जेव्हा आपण सायकलिंग सुरू केली. आणि पहिला प्रवास नागपूरमधून सुरू केला, पहिला टप्पा किती किलोमीटरचा गाठला? पहिला टप्पा 130 किलोमीटर नवीन सायकल. नॅशनल हायवेने गेला? कुठला होता तो पहिला टप्पा? नागपूरवरून मध्यप्रदेश डायरेक्ट. कसा होता तो प्रवास? तो फिलिंग काय होतं? चढही लागला त्या ह्याच्यात, 1 नंबर वाटलं. पण आपली नवीन सायकल पण त्यानंतर जल्लोष वेगळा की आपणही करू शकतोय नवीन समजा. सगळ्यात मोठा किलोमीटरचा टप्पा कुठला गाठला सगळ्यात मोठा ह्या सगळ्या प्रवासामध्ये? ह्या समजात मोठा आपलं गोरखपूर मधून निघलेलो, सरळ अयोध्यात आलो थांबलेलो.
अयोध्येत कुंभमेळ्याच्या वेळेस होतास का तू? ज्या कुंभमेळ्या टायमाला नाही, पण तसंच मी नेपाळला गेलो आणि डबल अयोध्येला आलेलो. हा, परत माघारी येताना कुंभमेळा होता का? मग त्यावेळेस कसं काय तुला किती गर्दी वगैरे किती फेस करावं लागली? कुंभमेळ्यात गर्दी, ट्रॅफिक ही लय प्रॉब्लेम आहे. पाक 100 किलोमीटर मागे होतो त्या टायमाला, पाक 5-5 तास त्या मला ट्रॉफिक मध्ये फसायला लागलं. ती पण सायकलवरून असताना 5-5 तास फसलोय आणि त्यात. मग 4 व्हीलर 2 व्हीलर वाल्यांचं काय झालं असतं? ती तर अडकून असते दिवसभर, काय काय टायमाला अडकून आहे थांबलेली. बरं, हा सगळा प्रवास सुरू केला, फिरू लागला तू एवढ्या लांब, मध्ये ह्यामध्ये जेवणा खाण्याची व्यवस्था कशी करत होता? असं हॉटेलमध्ये पण असं नाही जेवणाचं, आता आम्ही कुणाला पण असं सांगत नाही लय, फक्त 1000 रुपये माझ्यापाशी होतं. बर. आणि असं मी एवढा पण मोठ्या घरात नाही की 10,000 15,000 घरातून घेऊन जावं. बर. माझ्यापाशी पहिला एकच मोबाईल होता तो, आणि मला वाटतं ते असं गिफ्ट मोबाईल भेटलं. बरं, गिफ्ट कोणी कोणी दिलं? मला इंदोरमध्ये एक असा बायकर होता बाहेरनं, म्हणजे बाहेरच्या देशातून आलेला, त्यांनी मला iPhone 12 मला गिफ्ट दिला. होय, नाव काय होतं त्यांचं? फोटो काढला असतील की त्याचे? हा, फोटो काढलाय त्यांचा. बरं बरं, कुठलं काय म्हणले तुला, काय बोलले? असं इंग्रजी बोलत होतं, युअर फोन आय गिफ्ट. त्यांनी मला पहिल्यांदा मोबाईल विचारला कोणता, मी माझा मोबाईल लावला विवोचा. ती म्हणजे आयफोन असं काय नाही माझ्यापाशी आयफोन नाही. मग ती असं जाऊन आलं मोबाईल, सरळ शोरूम घेऊन आलं मोबाईल. जाऊनच घेऊन आला? हा, आणि काय म्हणले? माय गिफ्ट. काय त्यांचा आभार मानशील काय व्हिडिओच्या बद्दल? त्यांच्या पायी म्हणजे त्यांनी मोबाईल घेऊन दिला म्हणून तर एवढं मी मोर निघालो, आणि तुमचा सपोर्ट समध्यांचा भेटला. बरं बरं. त्यानंतर पहिलं कुठल्या ज्योतिर्लिंगाकडे गेला दर्शना ज्योतिर्लिंगाच्या? काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथाच्या. हा. त्यानंतर शेवटचं कोणत्या ज्योतिर्लिंगाचं? शेवटचं डबल केदारनाथ लास्ट. डबल केदारनाथला केलं. बरं. हा. काय प्रवास कसा होता केदारनाथचा? केदारनाथचा प्रवास ट्रेकिंग होती एक नंबर, पण मी वर टोटल 15 दिवस राहून आलो. बर. मंदिरपाशी. तिथलं वातावरण कसं आहे? वातावरण मध्ये आता आपलं महाराष्ट्रातलं वातावरण असं नाही, तिथं मिनिटाला हवामान बदलतं, आणि ही करून नशीब करून ऊन कोणाच्या नशिबात नसतं. आणि अनुभव कसा, वातावरणातला थंडीचा अनुभव कसा होता? तू तर इथनं काय काय घेऊन गेला होता? इथनं फक्त मी एक रग, कपडे ही, आणि परत मोर जसं जाईल तसं मला जरा सामान्य भेटलं. टेंट मी पर्सनल घेतला, पण स्लिपिंग बॅग मला असंच गिफ्ट दिली. बरोबर. लोकांनी किती आर्थिक मदत केली तुला? आर्थिक असं म्हणजे जेवणा खाण्याचा खर्च असं ते लोकांकडूनच होत होता. होय का? आणि जेवणाचं म्हणजे असं कुठं पेट्रोल पंपावर गेलं, कुठं मंदिर मध्ये गेलं, आश्रम मध्ये गेलं, तर असं आश्रम मध्ये गेल्यानंतर जेवण परत मंदिरात गेलं का तिथलं पुजारी आणून देतच होतं. बरोबर. म्हणायचे काय तुझा व्हिडिओ बघतो असं म्हणायचे कहा से आए हो, मी असं म्हणायचो की मी 12 ज्योतिर्लिंग 4 धाम सायकल यात्रा करतोय, ती पण सायकलवरून. तर मला अशी करायची आहे, माझी इच्छा आहे म्हणून मी करतोय. मला अशी तेवढी जी मनामध्ये इच्छा बाळगली होती, पण बाळगलं होतं, ते सत्यात उतरलं का? उतरलं. इथं घरी आल्यानंतर कसा आनंद होता? डोळ्यात पाणी आलेलं, पण मी करून दावलं ते. करून दाखवलं. आता दुसरी अचिव्हमेंट काय असणार आहे? दुसरी एक राईड आहे लवकर. थोडा प्रॉब्लेम म्हणजे सायकलनच करायचं आहे, थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून थांबलोय. म्हणजे सावकाश हळूहळू करणार आहे. हा. नेपाळमध्ये गेला, वाटलं होतं का एवढ्या लहान वयामध्ये नेपाळमध्ये जाशील? नेपाळच्या वाटलं त्यावेळेस कसा अनुभव होता इतर देशामध्ये जातात? नेपाळमध्ये गेल्यानंतर देश वेगळा, लोक वेगळी, समधी लँग्वेज समजे वेगळं. खूप भारी पण वाटलं की छोटासा मुलगा आपण जातो तिथं, तुमच्या समध्यांचा सपोर्ट पाय. तुला भीती वाटली नाही का? भीती नाही, मला कुठे सगळं नाही वाटली. कशामुळे भीती नाही वाटली? ती म्हणते ना, जो भक्तो महाकाल का उसे किस बात का डर. म्हणजे त्याच्यामुळेच काय? हा. ही सगळी यात्रा पूर्ण करत असताना, सायकलवारी तुझी पूर्ण करत असताना, सायकल यात्रा पूर्ण करत असताना कुठेतरी तुला पावलोपावली कुठेतरी क्षणोक्षणी साक्षात्कार घडत होता का? साक्षात मला एक ठिकाणी घडला. मी माझ्या असं कुणाला जास्त करून सांगितलं, माझ्या घरी असं सांगितलंय, असं तुम्हाला सांगतो कारण ते माझ्यासोबत झाले. मी असं एक रात्री जंगलमध्ये अडकलेलो, आणि तिथं एक गाडी ना फिडी, पण मी असं अचानक मागे फिरून बघतो तर नंदी महाराज तिथं होतं. पूर्णपणे मी ती रात्री जंगल चालून काढलं, टोटल 2 तास होतं. पूर्णपणे त्या जंगलात नंदी महाराज माझ्यासोबत होतं. आणि परत मी त्या जंगलातून बाहेर आलो, हॉटेलमध्ये तिथं मोर सायकली लावली, परत माघारी बघतो तर तिथं कोण सकड नाही. मग तुला साथ दिली? साथ दिली. मित्रांनो, अतिशय अंगावरती काटा आणणारी ही मुलाखत आहे. एवढ्या कमी वयामध्ये ज्यानं जिद्द बाळगली आणि सायकलवारी केली, 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा केली, त्यानंतर हा एक थरारक अनुभव तो सांगतोय. कसं म्हणजे इथं आल्यानंतर तुझ्या तालुक्यातली, तुझ्या गावातली लोक भेटली का, घरी आलती का, काय म्हणली? माझ्या गावातली तर लोक काही घरी आले नाही, ते पण अशी बाहेरची लोक घरी येऊन जातात. काय म्हणतात?
चांगलं काम भारी काम करतोय तू जे करतोय आज कुणाला म्हणा खूप भारी वाटतं, कारण का आपल्या घरी आल्यानंतर आपल्या मम्मी पप्पांनी पण अभिमान वाटतो की हा कमी वयात काय ना काय तर केलंय. आई वडील काय करतात? शेती शेती करतात. बरं, शेती काय जिरायती का बघायची? नाही म्हणजे असं बाहेर जाऊन बाहेर काम करतात. बरं, असू दे. आणि हे सगळं करत असताना घरनं फोन यायचा का आईचा? घरनं डेली 3-4 फोन तर असायचे. काय म्हणायचे? कुठं आहे बरं, थांब, रात्री करून सायकल चालवू नको, हायवे कडेला बघून जरा या सायकल चालव. तुला सगळ्यात जास्त वाटेनं मुक्काम करत असताना कुठल्या गोष्टीची जास्त मदत झाली? कुठल्या गोष्टीने तुला जास्त आसरा दिला? लोकांचं बोलणं बोल. एकदम प्रेमळ. प्रेमळ. आणि निवारा कुठे जास्त मिळत गेला? पेट्रोल पंप, कुठले पंप तुला जास्त भेटले? इंडियन ऑइल. सगळीकडे एक नंबर तिथं पाक जेवणाची पाक सोय करायची, पाक आंघोळ पासून जेवणापर्यंत सगळी करायची. समजे. आपुलकीने विचारायची का? हा. तुला म्हणजे आता ही अचानक झालेल्या मित्रांनो मुलाखत आहे, ही मुलाखत घेईल तेवढी मोठीच आहे. त्यानंतर वाटेमध्ये अशा काही व्यक्ती भेटल्या का ज्यांना आर्थिक मदत केली तुला? आपल्या महाराष्ट्रातली लोक भेटली. आता तसं सांगायला गेलं तर मला फोन एक गिफ्ट दिला, ती बाहेरच्या देशातून दिला. त्यात आपला गोप्रो गेला चोरीला, आपल्याला ती पण गिफ्ट दिलेला. गेला का? हा. बरं. आणि दुसरं आता खूप वाईट तर वाटलं, सायकल गोप्रो गेल्यानंतर असं. पण सायकल पण गेली होती? हा. मग कसंही केलं तू? आता रेल्वेनं आलो. समजा यात्रा संपल्यानंतर सायकल चोरी गेली. कुठून गेली सायकल? केदारनाथ मध्ये गौरीकुंड मध्ये लावलेली हा. आणि लॉक ही लावलेलं तार म्हणजे असं साखळीने बांधलेली. बर. आणि वर 15 दिवस राहिलो, माघार येऊन बघतो तर तिथं सायकल नाही. ते दुकानात तिथं मी एक कारवाई समद्यावर तिथं समजे केली, पण पोलिसांनी पण काय तिथल्या साथ दिली नाही आपल्याला. मग काय तिथून काय पण बाळगून आला मनामध्ये? तिथं देवाच्या भरोसा समजून सोडून आलो, कारण का जीवनात हार जीत एकदा होत. त्या जिद्दीन लढायचं. हा. आता कॉलेजला ऍडमिशन गेला, कॉलेजला जाणार का? कॉलेजला जाणार. पुढं काय ध्येय ठरवलंय? काय म्हणजे जॉब कशा पद्धतीचा करायचा, व्यवसाय करायचा का दुसरं काही क्षेत्र निवडणार? तर आता सध्या तर पोलीस भरतीच बघणार आहे आणि त्यात आपलं ट्रॅव्हल ब्लॉग पण चालू ठेवणार आहे. चालू ठेवणार आहे. शिक्षण पूर्ण करत पोलीस भरती तयारी करणार आहे आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंग पण चालू ठेवणार आहे. वा, सुंदर असं म्हणजे सगळीकडनंच तू हे करतोयस. ह्या अशा मुलाखतीच्या माध्यमातून युवकांना काय संदेश दिला आता जी ती तरुण पिढी आहे? तर म्हणजे आता तरुण पिढी म्हणजे काय असते की आता गुटखा म्हणजे आता ती नाव गुटखा, दारू, व्यसन. सिगरेट, व्यसन अशी करते ते ना. त्यांना फक्त एकच सांगायचं आहे की व्यसनी काय करू नका. आपल्या मम्मी बाबा आपल्याला लहानाचं मोठं करतात की आपला मुलगा असं असतं तसं. तुम्ही असं काय करू नका, घरातून बाहेर निघा एकदा. बाहेरची दुनिया पण बघा कशी एकदम भारी आहे. आणि कष्टाविषयी काय सांग? कष्टाशिवाय भावानं फळ भेटत नाही आपल्याला. कष्ट तर करणं हे भाग्यच आहे. मित्रांनो, ही मुलाखत होती कुणालची. अतिशय कुणालने थरारक अनुभव सांगितले आणि कुणालला भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा कुणाल, आणि तुझं अभिनंदन. पुन्हा एकदा तुझी भविष्यामध्ये मोठी मुलाखत आम्ही नक्की घेऊ. धन्यवाद. जय महाराष्ट्र.